नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडी 2026मध्ये आपलं स्वागत आहे. तर पहिला प्रश्न पहा. भारत झिम्बाब्वे संयुक्त संरक्षण सहकार्य बैठकीचे आयोजन कुठे करण्यात आले? पहिला ऑप्शन आहे मुंबई, दुसरा ऑप्शन आहे नवी दिल्ली, तिसरा ऑप्शन आहे लखनौ, चौथा ऑप्शन आहे इंदोर. तर याचं करेक्ट उत्तर आहे नवी दिल्ली, ऑप्शन नंबर 2. प्रश्न क्रमांक 2 बघा. राऊरकेला विज्ञान केंद्राचे उद्घाटन कोणी केले आहे? पहिलं ऑप्शन आहे नरेंद्र मोदी, दुसरं ऑप्शन आहे द्रौपदी मुर्मू, तिसरं ऑप्शन आहे अमित शाह, चौथा ऑप्शन आहे पियुष गोयल. तर राऊरकेला विज्ञान उपकेंद्राचे उद्घाटन हे द्रौपदी मुर्मू यांनी केलेले आहे. प्रश्न क्रमांक 3 पहा. मध्य प्रदेशातील येथे ब्रिक्स कृषी परिषदेला 21 देशांचे प्रतिनिधी सहभागी होते. पहिलं ऑप्शन आहे इंदूर, दुसरं ऑप्शन आहे भोपाळ, तिसरं ऑप्शन आहे जबलपूर, चौथा ऑप्शन आहे ग्वालियर. तर मध्य प्रदेशातील ब्रिक्स कृषी परिषदेला 21 देशांचे प्रतिनिधी होते. तर इंदूर इथे हे ब्रिक्स कृषी परिषद झालेले आहे, तिथे 21 देशांचे प्रतिनिधी सहभागी होते. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 4. भारतीय बुद्धिबळपटू अर्जुन एरिगेसी फिडे क्रमवारीत कोणत्या स्थानावर पोहोचला? पहिलं ऑप्शन आहे 8व्या, दुसरं ऑप्शन आहे 9व्या, तिसरं ऑप्शन आहे 10व्या, चौथा ऑप्शन आहे 11व्या. तर भारतीय बुद्धिबळपटू अर्जुन एरिगेसी हा फिडे क्रमवारीत 8व्या स्थानावर पोहोचलेला आहे, म्हणजे याचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 8. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 5. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड IGL च्या व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? पहिलं ऑप्शन आहे कुमार शंकर, दुसरं ऑप्शन आहे राधाश्याम रथ, तिसरं ऑप्शन आहे अजय कुमार, चौथा ऑप्शन निळकंठ मिश्रा. तर याचं योग्य उत्तर आहे कुमार शंकर, ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड IGL च्या व्यवस्थापकीय संचालकपदी कुमार शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर जागतिक बँकेचे भारताचे ED कार्यकारी संचालक कोण बनले आहे? तर निळकंठ मिश्रा, ऑप्शन नंबर 4. हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न पहा. भारताच्या पहिल्या मॉडेल सीमावर्ती गावाचा दर्जा कोणत्या गावाला मिळाला? पहिलं ऑप्शन आहे बांगर, दुसरं ऑप्शन आहे पारपोली, तिसरं ऑप्शन आहे चिमूर, चौथा ऑप्शन आहे भिलार. तर भारताच्या पहिल्या मॉडेल सीमावर्ती गावाचा दर्जा हा चिमूर या गावाला मिळालेला आहे. ठीक आहे. बावनवास कंकर कोणत्या राज्यातील पहिले सेंद्रिय पंचायत बनले आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे राजस्थान, ऑप्शन नंबर 4. तर बावनवास कंकर राजस्थान राज्यातील पहिले सेंद्रिय पंचायत बनलेली आहे.